झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। रिक्षा चालकांच्या बेमुदत संपावरून शरद रावांनी माघार घेत उद्या लाक्षणिक संप पुकारलाय। सीएनजी पाठोपाठ पेट्रोल रिक्षाच्या दरातही वाढ करण्यात यावी अशी मागणी ऑटो रिक्षा मालक चालक संघटना कृती समितीने केली आहे। संपात सहभागी न होणाऱ्या रिक्षा चालकांना धमकावणाऱ्यांवर कारवाईसाठी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे। मुंबईसह संपूर्ण राज्यातल्या रिक्षा सोमवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देणाऱ्या ऑटो रिक्षा युनियनच्या नेत्यांनी माघार घेत केवळ एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारलाय। सरकारनं सीएनजी रिक्षांच्या सुरुवातीच्या भाडेदरात 11 रुपयांऐवजी 12 रुपये म्हणजे 1 रुपयांची वाढ केली आहे। मात्र पेट्रोलवर चालणाऱ्या रिक्षांच्या भाड्यात वाढ केलेली नाही। 1.25 लाख रिक्षा सीएनजीवर तर 6.25 लाख रिक्षा पेट्रोलवर चालतात। त्यामुळे पेट्रोल रिक्षाच्या भाड्यातही वाढ करावी अशी शरद राव यांची मागणी आहे। काल रात्री आम्ही पिंपरी चिंचवडला बसून निर्णय घेतला आहे। या कृती समितीने उद्याचा हा बंद, रिक्षा बंद हा लाक्षणिक असेल। जसं काहीतरी का होईना पण जो रिलीफ हे सीएनजी वाल्यांना मिळालेला आहे तसं महाराष्ट्रातल्या सर्वांना मिळालं पाहिजे आणि नाहीतर ती कायमची आठवण असेल आणि दोन्ही काँग्रेसला जड जाईल येणाऱ्या असेंब्ली आणि पार्लमेंटच्या इलेक्शनमध्ये, कारण ही फोर्स आहे। रिक्षावाल्याच्या फोर्सला कोणी कमी लेखू नये। सोमवारच्या लाक्षणिक संपात फूट पडली असून मनसे आणि शिवसेना प्रणित रिक्षा युनियन संपात सहभागी होणार नाहीत। त्यामुळे प्रवाशांना थोडासा तरी दिलासा मिळाला। शिवसेनेने अशी भूमिका घेतली आहे की हा जो उद्याचा बंद जो आहे शरदराव यांच्या युनियनचा, त्याला विरोध करायचा, कारण रिक्षा चालकांच्या न्याय मागण्या मिळवण्यासाठी शासन दरबारी वेगवेगळ्या स्तरावरती प्रयत्न केले जातील। हे शरदराव जे इलेक्ट्रॉनिक मीटरचा विरोध करत होते एवढे दिवस, कोर्टाने त्यांना हाकलून टाकला। त्याच्यानंतर त्यांचा मुलगा पुण्याची एक एजन्सीकडे गेला आणि त्यांना सांगा अख्ख्या महाराष्ट्राची आम्हाला एजन्सी द्या। आता त्यांचा मुद्दा संपला का? त्यांना एजन्सी दिलं तर इलेक्ट्रॉनिक मीटर लावायचा, त्यांना एजन्सी नाही दिलं तर इलेक्ट्रॉनिक मीटर नाही लावायचं। मला असं वाटतंय शरदराव घाबरले। महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर तुम्हाला दिसणार। संपात सहभागी झाल्यास परमिट रद्द करण्याचा इशारा सरकारनं दिला असला तरी लाक्षणिक संपात मोठ्या प्रमाणात ऑटो रिक्षा सहभागी होणार असल्यानं प्रवाशांना हा सोमवार त्रासाचाच जाणार आहे। त्यामुळे प्रवाशांना घरातून बाहेर पडताना थोडं लवकरच बाहेर पडावं लागणार आहे। झी 24 ताससाठी दिनेश मोरे आणि देवेंद्र कोल्हटकर सह अजित चव्हाण, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।